धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल अवला ढिशक्याव. सिनेमातलं गाणं थरार. सुरेश धसांचं करारी भाषण. आमदार सुरेश यांनी भाषणाच्या सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत निषेध व्यक्त करत क्रूर हत्या असं म्हटलं आहे. यानंतर या मोर्चात सहभागी झालेल्या राज्यातील सर्वच नेत्यांचे, जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे, आमदार खासदार यांचं नाव घेऊन भाषणाला सुरुवात केली आहे. खून, मर्डर होतात, पण याची पद्धत फार चुकीची आहे. माणसाचा खून करता, गोळ्या घाला, गाडी खाली घाला, किमान जीव लवकर गेला असता, पण मारायचेच का? बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने साधी मुंगी मोर मारला तरी गुन्हा दाखल होतोय. संतोष हा 3 वेळा सरपंच होता. 3 वेळा सरपंच असलेला माणूस जिल्हा परिषद सदस्य होण्यासारखा माणूस होता. समाजासाठी काम करणारं हे पोर होतं, पण क्रूरतेनं संतोषला मारलं. त्याच्या पाठीवर जखमांच्या एकूण 56 जखमा आहेत. 6 जणांनी मिळून या 56 जखमा केल्या आहेत, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली. ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही हत्या केली ती कोणालाच पटलेली नाही, तरी फेसबुकवर जाऊन मी असं करीन तसं करीन. धनंजय मुंडे हे बोगस मतावर निवडून आलेले आहेत. गोलीमार भेजे मे असं गाणं होतं, पण बीड जिल्ह्यात कुठेही गोलीमार असं सुरू आहे असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी बीडमधील दहशत आणि बंदूकशाहीवरून हल्लाबोल केला आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी बंदुकीचे परवानगी दिलेले आहे त्या सगळ्यांवर कारवाई करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. हे घेणाला का कुठं माग काय बघतो. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असते, वर हात करू ना, दाखवा ना. ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची. करुणा कहाणी नाही म्हणत, करुणा कहाणी तर वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय. करुणा कहाणी तर रोज माझी माय माऊली, ती पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही. भाऊ, तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा, त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना. कोणी काय बोलत नाही. वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला. खरं आहे का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचे कागद, शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा, तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे बाबा, माझा नाही ना, महबूबाईचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे असं वाढवा पक्ष. दहीफळे सारखे आनंद पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दहीफळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दहीफळेच्या मार्गात. इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो, चुप बैठो नाही तो कौन कोटूंगा खल्लो. दहीफळेच पिस्तोल लावतोय. अरे काय तरा, काय अवस्था कुणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची अख्खीच्या अख्खी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळीच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, इथं असते ना शिरसाळ्याचे कोणीतरी, अरे उठून उभा राहा ना. मर्दा असला तर उभं राहा. गणपत पाटलाचा मावस भाऊ असला तर उभं राहू नको. तर यांनी 1400 एकर गायरान जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली. आणि कोण सोडलाय? अरे तुम्ही ओबीसी म्हणता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो, इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की जाजो.
बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो, चालतो. त्या फुले बस करू का? फुले पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे. हा तर वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे भागो. ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत. शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं. बडेचा व्यवसाय उचलून टाकला. त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्ट्या आहेत तुमच्या शिरसाळ्यात, इट भाट्ट्या 600. त्यातल्या 300 बोगस आहेत. 300. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.